अशा प्रकारची पत्रकार परिषद ती सुद्धा फलटण तालुक्यामध्ये माय माऊली माता भगिनी, माझी माता, माझी मुलगी, माझी पत्नी, माझ्या सर्व भगिनी या सर्वांच्या समोर साक्षीने करण्याची वेळ आली। त्याचं कारण ज्या पीडित डॉक्टर भगिनींची या तालुक्यामध्ये आत्महत्या झाली, त्यांचा जीव त्या ठिकाणी तळमळला, त्याचं कारण काय असेल? रणजित निंबाळकर कुणाचं कॅरेक्टर असर्शन करण्यासाठी इथं आलेलं नाही किंवा कोणा कॅरेक्टरचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथं आलेलं नाही आणि करणारही नाही। तो माझा स्वभावही नाही। त्या बिचाऱ्या माझ्या डॉक्टर भगिनीसाठी माझी सर्वांना विनंती की एक क्षण आपण सगळ्यांनी उभं राहू आणि श्रद्धांजली वाहू। संपूर्ण महाराष्ट्राला दिसून द्या की फलटण तालुका कुठं चुकीचा तालुका नाही। माझी हजारोची जनता आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते। माझ्या डॉक्टर भगिनीला सगळ्याला कळून द्या, त्यांच्या पालकांना कळून द्या, त्यांच्या बंधूला कळून द्या, बीड जिल्ह्याला कळून द्या की त्या डॉक्टर भगिनीच्या आत्महत्यामध्ये आम्हालाही आमचे दुःख आहे, आमची संवेदना त्यांच्या बरोबर आहे। मी श्रद्धांजली या ठिकाणी त्यांना वाहतोय आणि आपण सर्वजण उभं राहिला। आपल्याला खूप खूप धन्यवाद। ओम शांती शांती। प्रथमतः या पत्रकार परिषदेचं स्वरूपाच्या पत्रकार परिषद चालू करण्याच्या पूर्वी पत्रकार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। माझ्या हजारो भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो। माझे सर्व बंधू या ठिकाणी आले आहेत, त्यांचे स्वागत करतो। ज्या माझ्या भगिनी सुषमाताई या ठिकाणी आल्या, त्यांनाही आपण निमंत्रण दिलं होतं। त्यांच्याविषयी जरी कोणी अपशब्द वापरले असतील, त्या माझी महाराष्ट्राची भगिनी आहे, मी त्यांची जाहीर व्यासपीठावर मी त्यांची क्षमा मागतो। तो आपले संस्कार नाहीत, आपली संस्कृती नाही। आपण राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपलं चरित्र हे लोकांचं चरित्र असतं, पब्लिक कॅरेक्टर असतं। लोकांना प्रश्न विचारायचा अधिकार असतो आणि तो कोणालाही आहे। मग हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, याच्यामधून आपण मागं सरावं हा माझा स्वभाव नाही। म्हणून म्हटलं की ज्याला ज्याला आज प्रश्न विचारायचे त्याला कुणाला नाराज करणार नाही। कुणीही चुकीच्या पद्धतीने माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना परवाही मी विनंती केली होती, आजही विनंती करतो। गेले 1 वर्ष झालं आपण एकच घोषणा दिलेली आहे, आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही। रणजित निंबाळकर बदला घेत नाही म्हणून तुम्ही माझ्या बरोबर आहे, चुकीचं वागत नाही म्हणून बरोबर आहे। तालुक्यामधली 60-70% जनता आज बरोबर येण्याचं कारण आपण आपल्यामध्ये बदलाव केलाय आणि म्हणून तालुक्याचा बदलाव होतोय। मुख्यमंत्र्यांचा विश्वास कुठल्या पोलिसांच्या रिपोर्टची आवश्यकता नव्हती। त्यांच्या अंतर्मनाला माहिती होतं हा चुकणार नाही। आयुष्यात जेव्हा जेव्हा मी काम करतो तेव्हा कधी अशा पद्धतीने चुकीची कामं घेऊन ना देवेंद्रजींकडे मी कधी भेटलो। 7 वर्षाचा माझा त्यांचा सहवास आहे। पंतप्रधानांना मी कधी भेटलो नाही। जो भेटलो या मातीच्या कामासाठी भेटलो। रणजित नाईक निंबाळकरला स्वतःसाठी काय पाहिजे म्हणून सुद्धा भेटलो नाही। तुम्ही देवेंद्रजींची याच्यामध्ये साक्ष काढू शकता। मी मातीसाठी पाणी मागेल, नीरा देवघर मागेल, धोंबलकुडी मागेल, प्रशासकीय कार्यालय मागेल, महसूल भवन मागेल, रस्ते मागेल, माझा फलटणच्यासाठी जिल्ह्याच्या सुविधा मागेल। आणि माझी मागण्याची क्षमता आणि त्यांची देण्याची क्षमता असल्यामुळं आमचं एक वेगळं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यांच्यावरही माझ्यामुळं लोकांनी त्यांनाही नावं ठेवली। मी त्यांची या ठिकाणी या घटनेमुळं त्यांनाही काही गोष्टीला सहन करावं लागला असेल तर देवेंद्रजींची मी या ठिकाणी मी माफी मागतो। आणि विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या माझ्याविषयी सोशल माध्यमातून ज्या केल्या त्यांच्याबद्दलची उत्तरं इलेक्ट्रॉनिक याच्यावर देण्याकरता
मी माझ्या सहकारी टीमला विनंती करतो, तत्पूर्वी काल या तालुक्याचे आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो. मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं. हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली. तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून? कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून? अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते. तुमच्या कर्तुतींचा पाडा वाचायचा असेल, त्याला ही सभा पुरणार नाही, त्याला पुन्हा यशवंतराव चव्हाण हायस्कूलला जावं लागेल. बरोबर आहे ना? मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो, तत्पूर्वी हा कॉर्डलेस माईक कसा लावायचा कोणीतरी येऊन मला इथं लावा, म्हणजे मलाही त्याच्याबरोबर फिरता येईल. आवाज येतोय? चलो राईट साईडला घ्यायचा. उड्या पुढच्या बातमीकडे. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून जोरदार राजकीय रणकंदन सुरू झालंय. इलाका तुम्हारा धमाका हमारा असं म्हणत सुषमा अंधारेंनी थेट फलटण गाठलं आणि पीडितांची फलटण आज मैदानात उतरवली. पोलीस स्टेशनच्या समोरच ठिय्या मांडला आणि पोलिसांना धारेवर धरलं. तर तिकडे बीडमध्ये सुप्रिया सुळेंनी पीडित कुटुंबाची भेट घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे आता हे सगळं प्रकरण मांडणार असल्याचं सांगितलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून मैदानात उडी घेतली आहे. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी थेट फलटण पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या देत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इलाका तुम्हारा धमाका हमारा असं म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना थेट आव्हान दिलं. डिपार्टमेंटच्या तपासावर विश्वास कसा ठेवणार असा थेट सवाल अंधारेंनी उपस्थित केला. अधिकार कक्षेत येत नसेल तर तुम्ही कसे तपास अधिकारी, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. रुपाली चाकणकर आणि जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का असा संतप्त पवित्रा अंधारेंनी घेतला. फलटण पोलीस स्टेशन छळछावणी ठरत असल्याचा गंभीर आरोप अंधारेंनी केला. निंबाळकरांना प्रश्न विचारलेले नाही तरी रणजितसिंग नाईक निंबाळकर का उत्तर देत आहेत हा थेट सवाल अंधारेंनी उपस्थित केला. फलटणच्या पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत? सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत? मी सगळी नावं घेतेय. मी जेवढी नावं घेते तेवढी नावं मी थेटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन मी घेणार आहे. म्हणजे मी अशांपैकी नाही मोर्चा काढायचा म्हणून काढला, घोषणा झाल्या, घरी गेले, आराम. ही भाषा नाही आमची. आम्ही लढाई लढणार आहोत. डिपार्टमेंट जर पोलिसांना वाचवत असेल तर तपासावर विश्वास कसा ठेवणार असं विचारत सुषमा अंधारेंनी पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर खासदार सुप्रिया सुळेंनी बीड जिल्ह्यात जाऊन महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीडमधील प्रकरण संसदेत मांडा असं त्यांनी खासदार बजरंग सोनवणेंना सांगितलं. फलटण प्रकरणी सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. महिला डॉक्टरचा सीडीआर बाहेर कसा आला हा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला. या प्रकरणी कुणालाही क्लीन चिट देऊ नका अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. डॉक्टरला न्याय देण्यासाठी SIT मध्ये माजी न्यायाधीशांचा समावेश करा असा मुद्दा सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत. महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून सत्ताधाऱ्यांची जोरदार कोंडी करण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले. तर या संवेदनशील प्रकरणात राजकारण करू नका असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी केलं. याचा तपास अतिशय प्रामाणिकपणे, सखोलपणे आणि तातडीनं होणार आहे. परंतु विरोधी पक्षातले काही लोक याचं राजकारण बघू इच्छितात. मला असं वाटतं हा थोडा गंभीर मुद्दा आहे. ह्या विषयाचं राजकारण करू नये. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आत्महत्येचं कारण समोर यावं ही विरोधकांसह सामान्य जनतेची मागणी आहे. त्यामुळे आता या तपासात काय समोर येतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.